विधानसभा निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे। बाईक रॅलीच्या द्वारे तळोजा फेज 1 फेज 2 या ठिकाणी देखील आज आमदार प्रशांत ठाकूर आपल्या प्रचारासाठी आले होते। खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत आहे। उद्या नरेंद्र मोदींची सभा देखील खारघरमध्ये होणार आहे, याविषयी देखील ते संबोधित करत आहेत। साहेब, खरं म्हणजे शहरी आणि ग्रामीण भाग या ठिकाणी पोहोचणे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी रचावी लागते। ग्रामीण भागामध्ये तुम्ही अगदी घर टू घर जाता, परंतु इथे मात्र बाईक रॅलीच्या द्वारे पोहोचावं लागतं। कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं सांभाळता? खरं तर पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आपण टोटल मतदान पाहिलं ते 6,52,000 आहे। 6,52,000 मतदारांपर्यंत पोहोचणं हे कुठल्याही उमेदवारासाठी एका 15 दिवस, महिनाभर, 2 महिन्याच्याही कालावधीमध्ये शक्य नाही। मी तर आमच्या नगरसेवकांना सांगत होतो की पुढे तुम्ही कसे जाल घरोघरी, हा मलाही प्रश्न त्या ठिकाणी आहे। पण या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करेन की मी व्यक्तिशः लोकांपर्यंत नाही पोहोचू शकलो तरी प्रत्येक कार्यकर्ता घराघरापर्यंत किमान 2-2 वेळा पोहोचलेला आहे आणि आपल्या निशाणी, स्लिपा हे सगळं घेऊन तो मतदारांपर्यंत पोहोचतोय। आणि याच्यामुळे मी प्रत्यक्ष मतदाराला भेटत नसलो तरी आमचा पक्ष, आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ही सारी मंडळी मतदारापर्यंत पोहोचतायत। अशा वेळेला किमान त्यांना अभिवादन करायला जावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत या भावनेतून जातोय। या आमच्या सर्व सहकार्याने मिळून बाईक रॅली काढली, प्रत्येक याच्या ठिकाणी आम्ही गेलो। आरत्यांनी जे भव्य स्वागत, रांगोळ्या आपण पाहिल्या असतील की तळोजामध्ये फेज 1 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या आणि अभूतपूर्व म्हणजे दिवाळी संपली पण आता तुळशीच्या लग्नापासून देव दिवाळी आता त्या ठिकाणी सुरू आहे। तर देव दिवाळीचा उत्साह या तळोजा वसाहतीमध्ये सर्वत्र पाहायला मिळाला। एक आनंदाचं, उल्हासाचं वातावरण, छोट्या छोट्या पणत्या या रांगोळ्यांच्या भोवती लावलेल्या होत्या, अतिशय उत्साहाचं वातावरण। आणि जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुळशीच्या लग्नांना जे वातावरण असायचं तसं वातावरण पाहायला मिळालं। खरंच मनापासून आनंद आहे की हा उत्साह या सगळ्यांच्या मनात आहे। उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येत आहेत, तर त्यामुळे त्यांचं या देशाच्या प्रती असलेलं समर्पण हा भाव काही लपून राहिलेला नाही। त्या माननीय पंतप्रधानांना ऐकण्यासाठी ही सारी मंडळी येतील। या सगळ्या मंडळींच्या उत्साहाच्या उपस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान संपूर्ण या परिसराला संबोधित करतील आणि त्यामुळे आज तो उत्साह सगळ्या आमच्या युवांच्या, बहिणींच्या, ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला। त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो। म्हणजे मोदीजी खारघरमध्ये दुसऱ्यांदा येतात, मागच्या वेळी देखील आले होते आणि आता देखील येतात। उमेदवारांना ते आपल्या भागात असावे अशी इच्छा होती, परंतु ते शक्य तुम्हाला झालेलं आहे। त्यांचा करिश्मा निश्चितच आहे, पुन्हा एकदा लोकांना तो भावेल असं तुम्हाला वाटतं? त्यांचा करिश्मा हा मतदाराच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतो आणि त्यांच्यामुळे आमच्याविषयी एक मनामध्ये आशा निर्माण होते की हे उमेदवार, मोदीजींनी पाठिंबा दिलेले उमेदवार हे लोकांसाठी चांगलं काम करतील। आता आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो पाहिजे। या दृष्टिकोनातून आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता ही पाठीशी उभी राहते आणि ही आम्हाला आपल्या भाषेतल्या, गावठी भाषेतल्या पराण्या मारत राहते। त्याच्या आधारे आमची गाडी ही आपली व्यवस्थितपणानं पुढे चालत राहते। जाता जाता फक्त मतदारांना काय आवाहन करा? मी सर्व मतदारांचं आभार व्यक्त करेन की त्यांनी असा भरभरून आशीर्वाद दिलाय। मी त्यांना विनंती करेन की 20 तारखेला मतदान, आज बुधवार, पुढच्या बुधवारी मतदान आहे, न चुकता मतदान करा आणि या देशाच्या सुरक्षिततेसाठी, देशाच्या विकासासाठी आपला मतदानाचा कौल या ठिकाणी द्या आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा आपल्यासाठी काम करण्याची, माझ्यासारख्या तरुण सहकार्याला आपल्यासाठी काम करण्याची संधी द्या। धन्यवाद।